नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये श्रीराम नवमीनिमित्त रामायण प्रसारक मंडळ आणि व्यापारी संघाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. प्राचीन मुरलीधर मंदिराच्या प्रांगणात पालखी पूजन करून सुरू झालेल्या या सोहळ्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या आकर्षक चित्ररथांनी आणि जय श्रीरामच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. सावनेर शहरासह आसपासचा परिसर आणि शेजारच्या मध्य प्रदेशातूनही हजारो नागरिक या सोहळ्यासाठी दाखल झाले होते. कृषी मंडीपासून मुरलीधर मंदिरापर्यंत करण्यात आलेल्या डोळे दिपवणाऱ्या रोषणाईने रात्रीच्या वेळी शहराचे सौंदर्य अधिकच खुलले होते. मिरवणुकीच्या मार्गावर विविध संस्थांतर्फे चणे, पोहे, शरबत आणि महाप्रसादाचे स्टॉल्स लावण्यात आले होते. गडकरी चौकातील संत रविदास महाराजांची आकर्षक झाकी आणि राजकमल चौकातील विविध उपक्रम विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू झालेल्या राममय जागरणाने भाविकांना मंत्रमुग्ध केले, तर हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. लोकशक्ती ग्रुप, शिवकृपा ग्रुप आणि आर्यन ग्रुपच्या वतीनेही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.